उशिरा करू नका. आणि आलेला आहे आमचा आळतोबा. तोंडाला माझ्या तर चव लागली भाई. चव यायला लागले या तोंडाला पाहिजे. आपल्याला नाही असं जमा नाही. पहिली गोष्ट त्या पण आहे. आता काय बोलायचं जाऊ दे, आता ते पण आले ते. जय किरा मित्रांनो आज आहे संडे. तर आज संडे आहे असं कधी होणारच नाही की मी संडे असल्यानं कुठे फिरायला नाही जाणार. तर आम्ही आज मित्र आम्ही सगळे निघालोय आता फिरायला. पण विचार केला कुठं जायचं. तर मित्र बोलतात कुठल्या पाण्याच्या ठिकाणी जाऊ मस्तपैकी थोडा हे. पण पाण्याच्या ठिकाणी जायचं कुठे सगळं तर आम्ही दाखवले मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तर विनूनी सांगितलं की हा ठिकाण चांगला आहे. तर तुम्हाला आता मी दाखवतो पुढचं पण ठिकाण. तो एवढा भारी आहे ना ते. तो ठिकाण कोणाला जास्ती माहीत नाही आपल्या म्हणजे भिवंडी लोकांना पण. तर आम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला लोकेशन पण दाखवू. बट तुम्ही जर कचरा नाही करणार तरच आम्ही तुम्हाला तिथे दाखवू ना. इथे तुम्ही बघू शकता कोण आले इथं. आज आमचा दत्ता शेठ, कारण की आज संडे आहे तर संडे याला जॉब पण जायचं नाही. आता ना जत्रा पण संपले त्यांचे. होतो आम्ही दोघं तर मोकळच असतो कधी पण ना. आमचा टेम्पोवाला सर काच खाली करू शकता का तुम्ही? बोला शेठ. चला मग आता निघायचं का आपण? चला मग आता इथून निघतो आम्ही. मग तुम्हाला दाखवतो पुढचा व्हिडिओ. तुम्ही व्हिडिओ बघतच राहा. तर मित्रांनो आज निघालोय आम्ही आता. तर आमचा आज गाडी आमचा दत्ता शेठ चालवणार आहे. दत्ता शेठला बोललो आज किती दिवसातून माझी गाडी पहिल्यांदा तू माझी गाडी चालवते. काय दत्ता शेठ कसं वाटतं माझी गाडी पहिल्यांदा चालवताना? एक नंबर ना. दत्ता पण आता पहिल्यांदा ब्लॉगमध्ये आलाय आमच्या. कारण की त्याला टाइम नव्हता भेटत. कधी जॉबवर जायचा होता, कधी त्यांचा जत्रेचा बिझी होता त्याच्यामुळे नव्हता ना. आता विनू शेठला टेन्शन आलाय त्याचा शेठचा कॉल. तर बोलते तुम्हाला अगदी नंतर तो पण ब्लॉग टाकू आम्ही. तो काय जॉब करतो, आम्ही सगळे काय जॉब करतो ते पण ब्लॉग टाकू. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही आमच्या प्लेसवर पोहोचलेलो आहे. एकदम भारी वाटतं प्लेसवर पोहोचलो. तर बघू शकता पूर्ण जंगल आहे इकडे ना. आमचा तिथं दत्ता म्हात्रे इथे बसला आहे. तर मी तुम्हाला प्लेस दाखवतो. इथे आलो आहे आम्ही. इकडे खूप पब्लिक होती पण आम्ही आतमध्ये आलो तर आम्हाला बरं वाटतं. आता दाखवतो तुम्हाला मस्त किती भारी प्लेस आहे. तेव्हा सगळी इकडे पोहतात, स्विमिंग करतात. ही नदी इकडे. आम्ही आता इकडे एवढं स्वच्छ पाणी आहे ना काय बोलावं. आता मला कोण बोलणारच नाही की नदी आहे. मस्त प्लेस आहे ना. तिकडे खूप डान्स बिन्स चालू आहे. पब्लिक खूप आले. आज संडे आहे तर वीकमध्ये तर एवढी पब्लिक येत नाही इकडे. बट संडे सॅटर्डेला पब्लिक खूप येते इकडे. पण भारी वाटते. आता आम्ही सगळी आमची रेडी करतो आहे. चिकन फ्राय मस्तपैकी. मस्त दत्ता म्हात्रे इथे बसले आमचा डायरेक्ट हे करायला मस्त. आता थोड्या वेळेला तर तुम्हाला आता पुढचा व्हिडिओ बघा तुम्ही. भारी वाटतं एकदम. पण इकडे सगळे घाण केले. एवढे खराब वाटतो ना की एवढ्या चांगल्या प्लेसवर येऊन एवढी घाण कचरा करतात भाई. कचरा नको करू कारण की काचा पण खूप फोडले तिकडे. जाम काचा फोडले. एवढ्या चांगल्या प्लेसवर येऊन तुम्ही काचा फोडशाल तर काही चांगलं नाही वाटत. कारण की बारीक पोरा पण येतात. हे बघा इथे पण कितीच काचा फोडली तुम्हाला दिसत असेल. हे बघा काचा वगैरे कोणाच्या पायात घुसतील काय करतील. ठीक आहे चला तुम्हाला मी पुढे व्हिडिओला तुम्ही बघत राहा. अजून मजा येईल खूप. तर मित्रांनो इथे आमचं स्टार्ट झालेलं आहे भुजिंग करायचा. आता इथं विनू करत लागला हा मॅरिनेट. बघू शकता चिकन मॅरिनेट करत लागला आहे. नाही ते कोयला आपला झालेला आहे रेडी. फक्त आता मॅरिनेट करायचं आहे आणि नंतर मग फ्राय काय ते भुजिंग करायची आहे बस ना. त्याच्यानंतर मग आम्ही पाण्यात उतरणार. मस्त वाटतं पाण्यात. त्या साईडला पण आहे तुम्हाला दाखवलं ते दाखवलं त्या साईडचं. तिथे पण जाणार आहे आम्ही. पहिला इथे जाऊ या साईडला नंतर मग त्या साईडला जाणार आहे पाण्यात. खूप एन्जॉय करू मग निघणार आहे आम्ही. कारण की आम्हाला इथे आज लेट झाला थोडा यायला. आम्ही निघालो थोडा लेट त्याच्यामुळे आम्हाला इथे खूप यायला लेट झाला. आता आम्हाला इथे 4:30 वाजलेत. तर आम्ही इथं 6 वाजेपर्यंत तर निघणार आहेत. लवकरच निघायचा प्रयत्न करणार आहे आम्ही. दादा इथं पटावट करत लागले. एवढं तुला बोललो एवढाच काढणं एवढाच. तर पटावट इथे येत लागलाय. त्याला पटावट करा. इथं विनू ब्लॉगर हे करे दत्ता वरती जरा. मित्रांनो इथं जुगाड बघू शकता. आम्ही इथं प्लेट आणली नाही. कॉफी किती काय प्लेट आणली नाही. किती कॉफी झाल्या. जुगाड इथं काय चालू आहे.
इथे थोडा आम्ही पार्सल घेऊन आलो थोडा. चिकन वगैरे घेऊन आलो तिथून आम्ही. भुजिंग तर करायची होती पण वाटी वगैरे काहीच नाही चिकन काढायला. ते असं जुगाड असं करायला लागतो. काय करणार यार की माणसं असल्यावर काय 12 वाजता उठून येतील. मग अरे आम्हाला सांगतील. तुला तुझ्यासारखं आहे का? मला काम रात्रीचं पण काम असतो बाबा, मच्छीवर जायला लागतो. नाही ना आम्ही गोटे गेलतो. हा, मग काय बोलायचं तुम्हाला, जाऊ दे चल. चांगल्या बोले तर मित्रांनो आता मी या दुसऱ्या साईडला आलो तर एवढा भारी वाटतंय ना भाई. तुम्हाला बघा तुम्ही आता दुसऱ्या साईडला आलो तर किती भारी प्लेस आहे. काय भारी व्ह्यू आहे भाई इथून. एवढा भारी व्ह्यू आहे तर इकडून. आता आम्ही आमचं सामान सगळं या साईडला आणणार आहे कारण की त्या साईडला थोडी पब्लिक पण जाम आहे आणि थोडा DJ विजेचा आवाज मच ते आम्हाला आवडत नाही. थोडा शांतपणे नाही या साईडला एकदम भारी वाटतो. मस्तपैकी बंधारा आहे. बंधाऱ्यावर पाणी बिणी एकदम स्वच्छ एकदम. आता आम्ही इथेच बघतो प्लेस टाकतो नाही तर इथेच नदीच्या किनारी एकदम भारी वाटेल. तर मित्रांनो आमचा आता मूड चेंज झाला आहे. इथं फ्राय नाही करायचं बरं. आता त्या साईडला जाऊ कारण की त्या साईडला प्लेस मस्तपैकी आहे ना. आम्ही आता जंगलातून चाललो आहे. इकडं हे दोघं जण आले चिमणी घेऊन. दत्ता शेड येतो तिकडून सामान मग घेतले ना माझ्याकडे. मी आपला मेन सामान माझ्याकडेच असतो. आता निघतो इथून. आता जंगलमध्ये मॅन वर्सेस वाईल्ड करतो आम्ही इकडं. हे काटे लागतील आरामात आहे रे. पूर्ण जंगलामधून निघतोय. हे इकडून या तर रे पटापट. असं भारी वाटतं पण आज आम्ही दरवेळेस येतो तर काय होतो काय माहीत. आमच्या 7:30 लागते. दरवेळेस आलो का निस्सा लेट होतो आम्हाला घरातून निघताना. जर घरातून लवकर पण निघालो तरी पण आम्हाला काय सामान घेताना लेट होतं. काय 7:30 लागले काय माहिती, बघायला लागेल तेव्हा. आता काय ते हे पडलं. तर आता या साईडला आलो मस्तपैकी. आता इकडे हवा बिवा मस्त चालली आहे. आता मस्त तेव्हा त्या साईडला आम्ही जाणलो. भारी वाटतं आता इकडे आलं तर इकडेच मस्त चिकन फ्राय करू भुजिंग करू. मग आता मी हे भुजिंग करतील तर मी पाण्यात उतरतो थोडा एन्जॉय करतो. हे इकडे बघताय अजून एवढा टाईमपास यांचा निघता टाईमपास भाई यांचा. काय चाललं आहे काय माहिती. इकडे पब्लिक पूर्ण वगैरे एन्जॉय करते. काय प्लेस भारी वाटतो. मी पण मस्त चेंज करतो चट्टी घालतो ना जातो बाई स्विमिंग करायला. येतावरतं ते चिकन फ्राय कबाब काय बोलतात कबाब करणार. मित्रांनो इथे मी केलेलं आहे चेंज. चट्टीवर झालेलं आहे रेडी ना. इथे विनू बोलतो मी करतो तिथपर्यंत मी येतो शूट काढून खालचा. विनू आता ते काय बोलतो ते स्टिकमध्ये टाकतो तो चिकन ना फ्राय करतो. दत्ता शेठ पटावट करा. आपल्याला 6 वाजता इथून निघायचं आहे मित्रांनो. 6 वाजणार जास्त ऐसा नको ना करू. मेरे को काम आहे. 6 तर वाजणार नाही ते तर विसरून जा. हे बघ 6 वाजता आपल्याला इथून निघायचं आहे तर लवकर करा. आता वाजलेत किती ना खोटावटे त्याला विचार. 5 वाजले 1 तास आपण निघू शकतो. फ्राय होईल का तो भुजिंग होईल का. अरे लगे हो सगळ्या स्टिकमध्ये लावला का ते मला सांगू नको बाबा. मी येतो लगेच. तर मित्रांनो मी आता आलो पाण्यात. तर पाण्यात एवढा भारी वाटतो. मी इथं बघू शकता माझ्या पाठीमुळे किती भारी वाटते एकदम सीन. पण इथे थोडा रिस्की आहे. खाली पाया प्रेशर जास्त आहे पाण्याने. तो इथून जर मी पडलो याच्या खाली तर आपला गेम फिनिश. तर आपण इथं काहीच करू शकत नाही. एकदम भारी वाटतं आता इथे आलो तर. ते माझे मित्र लागले आता हे कबाब फ्राय करायची फ्राय का भुजिंग करण्यासाठी करत लागले काय ते काय. आणि इकडे आलो त्यांना टाकून बरं येतो वरी शूट करून. एक बहाणा भेटला मला काम करण्याचा. आता मी इथून तुम्हाला दाखवतो इथं. भारी आहे एकदम भारी. एवढा प्रेशर आहे ना. जर मी इथं पडलो तर गेम कोणच वाचू नाही शकत ना. तर मी इथून थोडा वेळ मारतो बघतो किती खोल आहे किती नाही. तसं तर मला स्विमिंग करता येतो तरी पण बघूया. जर दगडी बिगडी मला डोकं आपटलं तर आपण गेम फिनिश येतो. आता मी इकडे नदीमध्ये मस्तपैकी हे करतोय. पाणी जसं आत चालू आहे तसं खोल होत चाललं आहे. तर आपल्या कॅमेऱ्याला काही टेन्शन तर नाही कारण की आपलं वॉटरप्रूफ आहे. मस्तपैकी एकदम एन्जॉय करून हे करू.
बेळगावमध्ये. आता आपण अंडर वॉटरमध्ये जाऊ, अंडर वॉटर जम्प करू मित्रांनो. आता वापस पुन्हा एकदा पाण्यामध्ये जाऊ, कॅमेरा सोबत घेऊन पोहोचू. आता वापस कॅमेराचं आलेत काय होते का मला 50,000 फटका लागला. हे वाटतं एकदा पाण्यात काय करायला लावले बघतो मी इथे. त्यांचा ब्लॉग चालू आहे, चिकन वगैरे कसं बनवत लागले तरी ब्लॉग चालू आहे. थोडी मदत करतो, नाही तर मला कुठली काम करून भेटतील ते मस्त स्विमिंग केले मी. मस्त मित्रांनो स्विमिंग केले, आता मस्त भिजलो. आता हे बघतो यांचा झालाय का नाही अजून. अजून त्यांचा टाइमपासच चालू आहे. काय चाललंय काय माहिती. बघू आता इथे काय चालू आहे यांचा. तर इकडे बघू शकता ते ब्लॉगिंग चालू आहे इथे पण यांची विनोदांची. तर इथे एकदम भारी वाटत लागले आणि आलेला तोंडाला माझ्या तर चव लागले भाई. यायला लागले तोंडाला पाहिजे. मस्त मी पाणी वापा नुसतं निघायला लागले. काम 25 आहे भाई. नुसतं पलटीमार होईल नुसता दूर मित्रांनो. पलटीमार तू पलटीमार. मस्त काय भारी वाटतं इकडे भाई. पाणीचे ठिकाण, नदी, मस्त स्विमिंग करानंतर त्यात चिकन फ्राय, सॉरी चिकन कबाब फ्राय, भुजिंग बोलतो. चलो आपल्या भाषेत भुजिंग बोलतात त्याला, दुसऱ्यांच्या भाषेत काय बोलतात काय माहित नाही, पण काम भारी वाटते ना. दत्ता मात्र आमच्या इथे विनूच्या ब्लॉग साठी शूट करतोय ना. इथे एक माणूस आम्ही अजून दोन्ही हात मागलेले तिकडे पाण्यात गेलता एकटा पाहून आला. इज्जतच नाही बाबा. अरे मस्त वेगळी काय भारी वाटलं माहितीये का. तू आता तुझा फोन टेस्ट करू आपण, वॉटरप्रूफ आहे का नाही करू भावा. 14+ आताच घेतलंय का तुम्ही. टेस्ट करू ना भावा कसं आहे बघू. काय नाही तर टेस्ट करू विनो आपण. आता मी आलो रोहितला घेऊन इकडे. तो तिथे होता त्यांचा कॅमेरा पकडत, तर मी त्याला आलो इकडे घेऊन. बरं चल इकडे बरा थोडा माझा व्हिडिओ शूट कर. बस झाला आता बघ पाठीभाऊ बघा तुम्ही काय भारी वाटतं. इथून पडलो मी, जर मी इथून पडलो तर माझा हातपाय तुटायचे भाई फिक्स आहे, दुसरं काहीच नाही. एकदम भारी वाटतं इथून. माझा विचार आहे अजून थोडा खाली जावं, कारण की मस्त प्रेशर आहे थोडाफार, तर मजा येईल. थोडा धबधब्यासारखा फील वाटेल. रोहित कसं वाटतं तुला. एक नंबर भाई. हे बघ आता आपण आलोय तर आता व्हिडिओमध्ये सांगायचं नाही हा प्लेस कुठे आहे. हा कारण की इथे बाजू कचरा करतील. इथे बघू शकता ही लोक आले तिकडे ड्रिंकिंग करतात. हां कृपया करून कचरा करू नका. जर तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लोकेशन टाका. मी तुम्हाला लोकेशन स्वतःहून तुम्हाला पर्सनली DM करेन मी तुम्हाला. ओके तर आता मी थोडा एन्जॉय करतो, मग तो वापस आपण व्हिडिओमध्ये वापस नाही. एक नंबर वाटतं भाई आपल्या इथं येऊन. आधी प्लस आता ती चिकन पण खाणार आहे, जाम आधी मजा येईल. आणि मित्रांनो तुम्ही जर इथे अशाच ठिकाणी येत असाल तर जर तुम्ही पाण्यात असे उतरले तर दगडी खूप स्लिपी असतात, तर त्याच्यावर पाय तुम्ही एवढा सांभाळून ठेवा ना. तुम्हाला काय सांगू, कारण की माझा पण 2दा पाय स्लिप झाला, पण मी स्वतःला कंट्रोल केला. हे बघा हा बघा असे चालले. आधीच आम्ही दोघं एकूण ते एक आहोत, त्याच्यात आम्ही सारखा रिक्स घेतो दरवेळेस.
कुठे पण गेलो काही असं वाटतं माउंटेन ड्यूची ॲड आम्हीच करायला पाहिजे होती. माउंटेन ड्यू डर के माकी. जरी त्या पाय बी सरकला डोकं फुटायचे चान्स आहेत खूप. म्हणून जर तुम्ही कधी पण आला तर थोडा सांभाळून. तेवढंच मला बोलायचं आहे, दुसरं काय नाही. पण आता आम्ही फोटो बिटो काढून आलो आहे सगळे मस्तपैकी. आता विनू ब्लॉगरने आमचं एक नंबर काहीतरी मस्त कबाब फ्राय केलेत बघा. दत्ता शेटने खूप मेहनत घेतली. थँक्स दत्ता ब्रो. एक नंबर नाही इथे विनुदा हलकट येऊ. इथे मस्त बघू आता कसा टेस्ट लागतो. चांगला लागतो बरं बघू ते खाऊन. कुठे लागलेली बाहेर लागते. आता इथं कबाब आमचे झालेले आहेत. बघता चाललो आहे आता खाली मस्तपैकी. नदीच्या किनारी बसू आम्ही. नदीच्या किनारी बसू ना खाऊ. काय भारी वाटतं इकडं. हे हलवे अरे भाई काटात एकदम. तर मित्रांनो आत्ता आमचं झालं आहे सगळं पॅकअप होणार आहे. पॅकअप होईल तर इथं आम्ही सगळे बसलो मस्त नदीच्या किनारी ना. प्लस त्याच्यात अजून एक तुम्हाला दाखवतो बघा. चिकन आणि आमचा विनू ब्लॉगर रोहित शेट पैसा नाही ना तरी नाही तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी ना. आम्ही इथे 4 जण बसलेलो आहे असं. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आमची ट्रिप सक्सेस झाली. आता आम्ही चाललो घरी. आम्हाला टाईम पण झाला आहे ना. तुम्ही पाठीमागे बघू शकता व्ह्यू कसा भारी आहे. तर इथे आमच्या विनू काय स्विमिंग करायला भेटला नाही. दत्ताला पण भेटला नाही स्विमिंग करायला. माझ्या मुलं काय नाही तुम्हाला बोललो स्विमिंग करू थोडं. आम्हाला भेटला नाही. जाऊ दे आता. काम दिला आणि हा तिथनं बोलायला. मित्रांनो असंच तुम्हाला इंटरेस्टिंग व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील माझ्या चॅनलला. तर आता या टायमाला आम्ही तर इथे आलो नदीवर. नेक्स्ट टाईम आम्ही आता बघूया. ट्रॅकिंगचा चालला विषय. तर नेक्स्ट व्हिडिओ आता तुम्हाला हल्दीचा बघायला भेटेल. तर खूप ती मजा मस्ती एकदम पालघर साईडची हल्दी कशी असते तुम्हाला दाखवायला भेटेल. नक्की कोणी येईल का माझ्या जोडीला हल्दीला पण. हल्दीला बघू ना येऊ हा? नाही हा आता माणूस गाणे आहे. हा एकदम माणूस गाणे आहे. कुठेच येत नाही. 10 वाजला का पोरीन कधी घरात बसतोय. आपल्याला अशा नेचर बघायला आवडते. आरती वगैरे अरे हल्दीचा ब्लॉग टाकू ना आपण एक चांगला. मला नाही आवडत ना दत्ता तू येणार माझ्या जोडीला हल्दीला. हा चल दत्ता फिक्स. रोहित तू अक्का करतो तू कर भाई. बस का चालेल. फक्त वस्तीला राहायला लागेल एवढं लक्षात ठेव. आम्ही वस्तीला पण राहू मित्र. ठीक आहे चला मित्रांनो अशा तऱ्हेने मी माझा ब्लॉग फक्त दुसरं काही करू नको. ओके मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता भाई दत्ता पिसलले गाडीमधूनच लावले. इथं इको गाडीमध्ये लावले. दत्ताला बोललं जाऊ दे आता जायचा टाइम झालाय. भांडण बिंडण करू नको. दत्ता शांत. आपल्याला हे असं जमन आहे पहिली गोष्ट. त्या पण आहे. आता काय बोला जाऊ दे आता. ते पण आले आता गाडी कशी अशी लावायची आहे का जागा दाखवते गाडी. गाडी दाखवते जाऊ दे आता. लावायची जागा आहे का अशी. आता आपण काय बोलू शकतो. ते पण बाजूला पण जागा आहे ना मित्र. जाऊ दे आपण मग आता चाललो. कसं मजा आली का तुला दत्ता. आली मजा तर भरपूर पण तू आली. पावला का नाही ते सांग मला. तुझ्यामुळे आम्हाला पवायला नाही मिळाला. माझ्या मुलं काय माझ्या मुलं हलकट आहे एक नंबरचा. काही नाही तुझ्यामुळे आम्हाला नाही पवायला मिळाला. नुसतं चिंदी चोर आहे. काय चिंती चोर केला रे. मी सांग फक्त मला. हे बघ याच्या मुलं अशा गोल्या बिल्या खाल्ला आम्हाला जीव कशा चालू म्हणजे उजू करायला लागेल का.